एक सावकारी करणारं जोडपं नवरा बायकोचं एका महिलेच्या घरी जातं, व्याजाचे पैसे वसूल करण्यासाठी तिला धमकी देतं. पैसे वसूल होत नाही म्हणून त्या सावकाराची बायको त्याला सांगते की तू हिचा माज जिरव. म्हणजे काय तर बायकोच्या उपस्थितीमध्ये त्या महिलेवरती अत्याचार केला जातो आणि त्या सावकाराची बायको त्याचा व्हिडिओ काढते. ही महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आहे, पण ही बातमी मूळ बातमी नाही आहे. सध्या ह्या नवरा बायकोच्या जोडप्याला भारती विद्यापीठ पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. मात्र या घटनेमागं जी स्टोरी आहे त्यानं महाराष्ट्र हादरणार आहे. कारण याच्यामध्ये अटक झालेली पल्लवी कारंडे उर्फ पल्लवी प्रताप जाधव आणि प्रताप जाधव या दोघांनी आत्तापर्यंत जे केलेले कहर कारनामे आहेत ते ऐकून महाराष्ट्र निश्चित हादरणार आहे. झालंय काय की हे प्रताप जाधव आणि पल्लवी कारंडे जाधव हे दोघंजण मूळ बारामतीचे आहेत. बारामतीमध्ये त्यांनी अनेक लोकांना जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळून, खंडणी मिळाली नाही रोख पैशात तर त्यांच्या जमिनी लिहून घेतल्याचा प्रकार झालेला आहे. त्यांनी बारामतीत थैमान घातलं आणि आपला मोर्चा आता पुण्यातल्या टॉप उद्योजक, अनेक राजकीय नेते, सगळ्यात महत्त्वाचं प्रशासनातल्या अनेक अधिकाऱ्यांकडे वळवला. काही अधिकारी त्यांच्या गळाला लागले आणि आत्तापर्यंत त्यांनी शेवटी केलेल्या या सगळ्या पापाचा घडा भरला आणि ह्या दोघांना आत्ता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यानं अटक केलेली आहे. नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे, हे बंटी बबलीचं जोडपं कोण आहे, कोण ही पल्लवी, कोण आहे हा प्रताप आणि यांनी केलेले प्रताप आता जेलपर्यंत कसे घेऊन गेलेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय जाहीर सभा. या बातमीची सुरुवात करतानाच पहिल्यांदा हे जोडपं तुम्ही नीट बघून घ्या. हा आहे प्रताप आणि ही आहे पल्लवी. यांचे फोटो पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल की यांचं जीवन, यांचं जगणं किती ऐशोआरामाचं आहे. पल्लवी दादासो कारंडे ही मूळ सस्तेवाडी म्हणजेच बारामती तालुक्यातले खेडे आहे, त्या खेडेगावात राहणारी ही तरुणीला चांगल्या पद्धतीचं सौंदर्य प्राप्त झालं आणि अगदी कॉलेजच्या काळात असल्यापासूनच तिने काही कारनामे करायला सुरुवात केली. कारनामे काय, स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चांगल्या चांगल्या लोकांची ओळख करायची आणि नंतर त्यांच्याशी सलगी करायची, त्यांना प्रेमात पाडायचं आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर झालेल्या काही प्रेमाच्या संवादातून त्यांना ब्लॅकमेल करायचं. मग ते संवाद असतील किंवा काही घटना, कारण त्याच्याबद्दल काही गुन्हे अद्याप दाखल झालेले नाहीत, परंतु हा पहिला गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पल्लवी कारंडेला साथ मिळाली आता सध्या तिचा नवरा असलेला प्रताप जाधव. आता हा प्रताप जाधव कोण तर बारामतीतला एक नामांकित सावकार. त्याच्यावरती या अगोदर बारामतीमध्ये सावकारी, खंडणी, ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल आहेत. आणि मग एका बाजूला सौंदर्य आणि दुसऱ्या बाजूला लोकांना फसवण्यासाठी मिळालेलं माइंड अर्थात प्रताप जाधवचं माइंड, ह्या दोघांनी संगनमत केलं आणि बारामतीमध्ये काही लोकांना, काही अधिकाऱ्यांना सुरुवातीला ह्यांनी जाळ्यात ओढलं. त्या अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढलं, त्याच्यानंतर त्यांच्याकडून काही रक्कम खंडणी उकळली. एवढंच नाही तर त्या अधिकाऱ्यांकडून स्वतःच्या मनासारखी काही कामं देखील करून घेतली. कामं कशा प्रकारची तर हा प्रताप जाधव ज्यावेळेस सावकारी करत होता त्या सावकारी करण्यासाठी ज्या वेळेस पैसे लोकांकडून मिळत नव्हते त्यावेळेस हा लोकांच्या जमिनी बाळगवायचा, त्यांच्याकडून कुलमुक्तार करून घ्यायचं आणि नंतर त्या जमिनी त्यांना द्यायच्याच नाहीत. अशा प्रकारच्या 3 FIR ऑलरेडी प्रताप जाधव याच्यावरती दाखल झालेला. मात्र पल्लवी ही अत्यंत हुशार होती, ती फक्त सावध शोधायची. अशाच प्रकारचं एक सावध मागच्या काळामध्ये बारामतीतल्या एका उद्योजकाच्या मार्फत, म्हणजे एका उद्योजकालाही त्यांनी गंडवलं आणि ज्यावेळेस डील झाली नाही त्यावेळेस त्यांनी त्या उद्योजकांवरती गुन्हा दाखल केला. गुन्हे कसले दाखल करायचे तर बलात्काराचे. आता नेमकं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात काय झालंय तर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक महिला राहते. त्या महिलेची आणि ह्या पल्लवी कारंडेची जुनी ओळख असल्याचं बोललं जात आहे. परंतु त्या महिलेनं या ओळखीतून तिचा नवरा म्हणजे प्रताप जाधव याच्याकडून व्याजाने पैसे घेतलेले होते आणि ते व्याजाचे पैसे परत दिले जात नाहीत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्या महिलेचं म्हणणं असं आहे की आत्तापर्यंत तिने जे पैसे घेतलेले आहेत त्या पैशाच्या बदल्यात तिनं व्याज आणि मुद्दल हे सगळी परत केलेली असताना देखील
त्या महिलेकडून एक गैरकाम करून घ्यायचं होतं. गैरकाम कोणतं? तर बारामतीतला एक उद्योजक होता, त्या उद्योजकावरती ह्या महिलेला खोटा गुन्हा दाखल करायचं काम त्यांना देण्यात आलेलं होतं, म्हणजे फिर्यादी महिलेला. आता फिर्यादी महिलेनं तक्रारीत असं म्हटलंय की पल्लवी कारंडे उर्फ जाधव आणि प्रताप जाधव यांनी साधारणतः 6 महिन्यापूर्वी बारामतीतल्या एका उद्योजकावरती गुन्हा दाखल केलता. त्या उद्योजकानं न्यायालयामध्ये जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता आणि त्यावेळेस हा जामीन रद्द व्हावा म्हणून अजून एक गुन्हा दाखल करायचा होता. तर तो गुन्हा ह्या महिलेला ते करायला सांगत होते. गुन्हा कशाचा दाखल करायचा होता? तर बलात्काराचा. म्हणजे काय की त्या उद्योजकावरती पहिला एक गुन्हा दाखल होता आणि पुन्हा एक दुसरा गुन्हा दाखल करायचा होता, म्हणजे त्याचा जामीन फेटाळला जाईल. शेवटी त्यांचा हा ट्रॅप यशस्वी झाला नाही. त्या उद्योजकाला जामीन मिळाला आणि त्याच्यानंतर या महिलेकडून ते काम झालं नाही याचा राग ह्या दोघांना होता. मग ह्या दोघांना तो राग जो होता त्यांनी ह्या पद्धतीने वसुली करायला सुरुवात केली. अखेर या महिलेवरती अनेक वेळा अत्याचार करण्यात आले, तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले. हाईड म्हणजे या महिलेवरती या अगोदरही या प्रताप जाधवनं अत्याचार केल्याचं त्या महिलेनं सांगितलंय. आता शेवटी ही सार्वजनिक जीवनात वावरणारी एक महिला यांच्या जाळ्यात चांगली फसली होती. अखेर तिनं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचं दार वाजवलं आणि ह्या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मात्र या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याच्या नंतर आत्तापर्यंत या जोडीनं केलेले कारनामे महाराष्ट्राला हादरवणारे आहेत. याचे अजून आपण पुढच्या भागामध्ये काय एपिसोड करतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या जोडप्यानं बारामती परिसरातल्या आजी माजी अनेक अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढलं. फक्त जाळ्यात ओढलंच नाही तर त्यांच्यावरती त्यांच्याबरोबर जे संबंध प्रस्थापित केले, प्रेमाचे म्हणा किंवा अन्य कशाचे म्हणा की जे अजून पुढे येतील, त्याचे काही फोटो व्हिडिओ काढले आणि ह्या अधिकाऱ्यांकडून स्वतःच्या मर्जीप्रमाणे काही कामं करून घेतली, मग ती कोणत्याही स्वरूपाची असू द्या. मग हे अधिकारी कोण होते, काय होते, आता लोकांचं प्रश्नचिन्ह निर्माण होईल. पण कदाचित या गुन्ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस येतील. याशिवाय या जोडप्यानं अजून अनेक लोकांना ब्लॅकमेल केलेलं आहे, अनेक लोकांकडून पैसे वसूल केले आहेत असं त्या महिलेनं फिर्यादीत सांगितले. कारण तिच्यामार्फत काही लोकांकडून पैसे आणण्यात आलं होतं असंही सांगण्यात येत आहे. त्याच्यामुळं आता ह्या जोडप्यावरती अजून किती गुन्हे दाखल होणार, अजून कोणकोणत्या अधिकाऱ्यांना यांनी बळीचा बकरा बनवलं होतं नव्हे तर कोणकोणत्या अधिकाऱ्यांना यांच्या या गोडी गुलाबीची चव चाकायची इच्छा झाली होती हे देखील कळेल. ह्या सगळ्या प्रकरणातील आपण प्रत्येक एपिसोड करत राहणार आहोत. तुम्ही पाहत राहा जाहीर सभा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.